आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे रस्ते किंवा पुलाची बांधणीमध्ये रवींद्र चव्हाण साहेबांचा फार मोठा वाटा आहे. गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये एकही रस्ता शिल्लक नव्हता की ज्याचं 5.5 मीटरचं 7 मीटर रुंदीकरण होऊन काम अपूर्ण नाही. कुठचाही पूल शिल्लक नाही. हे सगळं कौतुकास्पद बाब आहे आणि हे सगळं श्रेय रवींद्र चव्हाण साहेबांना जातं. पुढच्या वर्षीच्या बजेटला द्यायला म्हणजे आत्ताच्या बजेटला द्यायला कामं नव्हती अशी परिस्थिती डिपार्टमेंटची होती. आता चव्हाण साहेबांना माझी एकच विनंती आहे की दर्जा उन्नत करून रस्त्यात त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा हीच विनंती करतो. तसंच पत्तन विभाग पण त्यांच्याकडे आहे. मी पत्तन विभागामार्फत रवींद्र चव्हाण साहेबांनी सर्वाधिक बंधारे मंजूर केले आणि आता फक्त 8 की 10 बंधारे फक्त मंजूर करायची बाकी आहे तालुक्यामध्ये. त्याची किंमत 54 कोटी रुपये आहे. मी रवींद्र चव्हाण साहेब लवकरात लवकर करतील याची मला पूर्ण खात्री. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.